वहिनी आंघोळीला जाताच कॅमेरा सुरू केला तितक्यात नात्याला काळीमा. पुणे आणखी एकदा हदरलं. घटना पूर्ण बघण्याआधी गुन्हेगारी दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुण्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं संपूर्ण शहर हादरून गेलंय. शेलपिंपळगावमध्ये चुलत भावानं वहिनीचा आंघोळीला व्हिडिओ रेकॉर्ड केला तर टॅक्सी चालकानं एका महिलेशी अश्लील वर्तन केलं आणि एसटी बसमध्ये बलात्काराची घटना घडली. या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पुणे आज दुसऱ्यांदा हदरलंय. पुण्यात शिवशाही बसमधील बलात्काराची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना उघड झाली आहे. सख्या दिरानंच वहिनीच्या आंघोळीचं शूटिंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वहिनीच्या हे लक्षात येताच तिनं हा प्रकार सर्वांसमोर आणलाय. नात्याला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आल्यानं पुणे हादरून गेलंय. पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्याहीपेक्षा समाजातील अशा विकृतींना कसा पायबंद घालायचा हा प्रश्न उभा ठाकलाय. पुण्यातील खेड तालुक्यातील शेळपिंपळगाव इथं हा धक्कादायक प्रकार घडला. दीर वहिनीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. चुलत वहिनी आंघोळ करत असताना बाथरूमच्या मागील खिडकीतून दीर व्हिडिओ शूटिंग करायला लागला. मात्र वहिनीच्या लक्षात ही बाब आल्यानं तिनंच लगेचच बोंबाबोंब केली. तिनं दीराची ही विकृती समाजासमोर आणली. खेड तालुक्यातील शेलपिंपळ गावात पहाटे ही घटना घडली आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी नराधम चुलत दीराला ताब्यात घेतला असून पुढील कारवाई सुरू आहे.